नमस्कार पवार सर. आपण मागच्या वेळी तुमच्या प्लॉटला आलो होतो आणि प्लॉटमध्ये तुम्ही म्हणाला होता तिसरा तोडा सुरू हो. होणार होता आणि त्यावेळेस तुम्ही ऑलरेडी आपले प्रोडक्ट्स वापरले होते. फिप्सॉल G2 चिली वापरलं होतं आणि तिथून पुढे G2 मॅजिक तुम्ही मॅजिक वापरणार होता. आता आज आपण 8 फेब्रुवारी आहे. तुमच्या शेतावर आलं. जूनची लागवड आहे माझ्या मते. तर ओव्हरऑल तुमचा त्या तिसऱ्या तोड्यानंतरचा प्रवास जर तुम्ही सांगू शकलात आणि किती प्रोडक्शन निघालं. आपण आणि मॅजिक चिली तिसऱ्या तोड्याला सोडलेली होती. बर त्यानंतर 15 दिवसाच्या फरकानं आपण मॅजिक चिलीचे G2 3 सोडलेले आहे. बर बर आता 9वा तोडा आहे. अच्छा. 9व्या तोड्यापत्र 2-3 डाव सोडलेला आहे. नाव माझं अशोक शंकरराव पवार, मुक्काम पोस्ट मनेराजुरी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. नैसर्गिक बदलत्या हवामानानुसार मिरची हे पीक गेली आम्ही 5-6 वर्षे झालं घेतोय. गेली 2 वर्षे झालं या पिकामध्ये आम्हाला चांगल्यापैकी उत्पादन मिळालेलं आहे. यावेळेला मग मिरचीचं प्रोडक्शन चांगलं हो आलेलं. हो, एक 17 टन माल गेलेला आहे आतापर्यंत. हे नवी सेटिंग आता आहे. फ्लॉवरिंग पण आहे. आता हा हा 10वा तोडा आहे आता. 10वा तोडा आहे. हां, हा 10वा तोडा आहे. फुलकळी आहे, बारीक सेटिंग आहे आणि आता तोडायला एक आठवड्याभरात आले. आता आपण हे सगळा पूर्ण प्लॉट बघूया फिरून. साधारण त्याच्यामध्ये तुमचे केमिकलचे नियोजन आणि त्याच्यामध्ये मॅजिक. मॅजिक चिली अच्छा. मग कसा अनुभव आहे तुमचा मॅजिक चिली? चांगला आहे रिझल्ट. फुलकळीचा सेटिंग म्हणा, भरपूर प्रमाणात त्याचं सेटिंग आहे. गेली 2 वर्षे झालं आम्हाला ह्या अर्धा एकर मिरचीच्या पिकामधून भरपूर उत्पादन मिळालेलं आहे. ह्या वर्षी आमचे आत्तापर्यंत जूनला लागवड झालेली आहे. आत्तापर्यंत आम्हाला साधारण 18 तोडी झाली आहेत. दर 40, 50, 60, 70पर्यंत मिळालेला आहे. सरासरी 50 रुपये जर झाला तर आम्हाला आत्तापर्यंत 10 लाख रुपयाचं उत्पादन मिळालेलं आहे. इथून पुढं 2 तोडं होतील, अजून एक 4 लाख रुपये आम्हाला मिळतील. अशा पद्धतीनं 11-12 लाखापर्यंत उत्पादन अर्ध्या एकरात शेतकरी घेऊ शकतो. ज्यावेळी आपण लागण करतो, लागण करण्याच्या अगोदर आंतरमशागत म्हणून नांगरट करणे, त्याच्यानंतर रोटावेटर मारणे आणि नंतर छोट्या बेडनं बेड तयार करणे आणि अर्धा एकर मिरचीसाठी 6 ट्रॉल्या शेणखत घालणे आणि त्याच्यानंतर बेड करून ते शेणखत त्या बेडमध्ये गाडलं जावं आणि ड्रीप पसरून तो बेड पाण्याने चांगला भिजवून घ्यावा आणि त्याच्यानंतर मल्चिंग पेपर टाकून आपण ज्या वेळेला ढगाळ वातावरण असेल त्यावेळेला मिरचीची लागवड करणे. हवामान ज्या वेळेला सॉफ्ट असते त्यावेळी लावलेली रोपं अजिबात मरत नसतात. त्याच्यानंतर आपण प्रत्येक 1 दिवस आडानं आळवणी म्हणून जे केमिकल असते ते आपण हातानं थोडं 100 ग्रॅम 100 मिली प्रत्येक रोपाच्या बुडक्यामध्ये सोडण्याचं आहे. असे 5 आळवणी झाल्याच्यानंतर आपण STPच्या ड्रीपमधनं इनलाईन लागवड सोडण्याची आहे. त्याच्यानंतर आपण ज्या वेळेला झाडं चांगली येतील त्यावेळेला काठी मांडव करून मजुरांच्याकडून ते बांधून घेणे हे सगळ्यात महत्त्वाचं असते. आणि पाण्याचा ड्रीपमधनं पाण्यामधनं लागवड सोडणे आणि त्याबरोबर साधारण 60व्या दिवशी पहिला तोडा येतो आणि पहिला तोडा घेतल्याच्या नंतर आपण पाणी भरपूर सोडणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे जे मिरचीचं पीक घेतो आहे हे पीक मजूर जरा वाढलेले असत्या मजुराकडून तोडणी करणे आणि त्याचे पॅकिंग मार्केटिंगला जास्त त्याची जबाबदारी घेणे हे बी सर्वात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण साधारण 7 ते 8 महिने हे पीक राहते. बदलत्या हवामानानुसार आपण ज्यावेळी
थ्रिप्स का येतात, कसं येतात हे त्या ज्यावेळी फुलकळी येते, फुलकळीमधून ते अंडी बाहेर पडतात आणि फुलकळीमधून ती पिलं बाहेर येऊन पानाच्या मागडल्या बाजूला ते चिकटतात. त्याच्या अगोदर आपण थ्रिप्सवरला औषध मारणे हे सर्वात महत्त्वाचं असते. त्याच्याबरोबर लागवड प्रत्येक एक तोडा झाला की लागवड बरोबर काय असेल ती लागवड ते आपण महत्त्वाचं आहे सोडणे हे सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्याबरोबर फवारणी दुसरा तोडा असतो 2 वेळा तर फवारणी चांगल्यापैकी झाली पाहिजे. ज्या तरुण शेतकऱ्यांना मुलांना शेतीविषयी काही असं पीक घ्यायचं असेल त्यांनी जरूर घ्यावं आणि चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळवावं.